नमस्कार मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, याच्यापूर्वी आपण मराठीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर एक 4-5 सेशन रेकॉर्ड केले. तर याचा उद्देश आपला असा आहे की सर्वसाधारण सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे कळावं. मागच्या एका सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे नेमकं काय ते आपण एक उदाहरण घेऊन आपण बघितलं होतं. आजच्या या सेशनमध्ये आपण नेमकं मशीन लर्निंग वर्कफ्लो कसा होतो, म्हणजे एखादं मॉडेल जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मशीन लर्निंगचं, तर ते नेमकं कसं करायचं, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स असतात, तर त्या आपण मराठीमध्ये आजच्या या सेशनमध्ये समजून घेणार. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अतिशय महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे आणि सर्वसाधारणपणे सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा करावा लागतो. त्यामुळे जर ते तुम्हाला माहिती असेल की ते नेमकं कसं काम करतं, ते कसं डेव्हलप केलं जातं, तर मला असं वाटतं की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने, अधिक चांगल्या पद्धतीने आपण एआयचा वापर हा आपल्या रोजच्या जीवनामध्ये करू शकतो. मित्रांनो, हे जे माझे सेशन्स आहेत हे तुम्ही यूट्यूबवर पाहत आहात आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर अनेक व्हिडिओज, इतर अनेक सेशन्स हे तुम्हाला पाहता येतील. तर आपण सुरुवात करूया आणि आपण समजून घेऊया की मशीन लर्निंगचा वर्कफ्लो नेमका कसा आहे. मशीन लर्निंगचं मॉडेल एखादं डेव्हलप करायचं असेल तर ते नेमकं कसं केलं जातं. मशीन लर्निंग मॉडेल विकसित करण्यासाठी, म्हणजे समजा एखाद्याला वाटलं की मला काही एक छोटासा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमसाठी मला एखादं मशीन लर्निंगचं मॉडेल हे डेव्हलप करायचं आणि त्याला इव्हॅल्युएट करायचं आणि नंतर त्याला डिप्लॉय सुद्धा करायचं. तर असं जर स्टेप्स तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला एक ठराविक स्टेप्स तुम्हाला फॉलो करावं लागतात, ज्याला आपण मशीन लर्निंगचा कार्यप्रवाह असं म्हणतो. तर तो जो आहे त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि मगच आपण हे जे मॉडेल आहे हे आपण डेव्हलप करू शकतो. जसं या डायग्राममध्ये, या मशीन लर्निंग डेव्हलपमेंटमध्ये जे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हे या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तर पहिली स्टेप जी आहे की म्हणजे तुम्हाला नेमकं हे माहिती पाहिजे की आपण कशासाठी हे करतो, म्हणजे कुठली समस्या आहे की जी तुम्हाला सोडवायची आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे वापरायचं. तर ती समस्या जी आहे ती स्पष्टपणे तुम्हाला मांडता आली पाहिजे, की जसं क्लासिफिकेशन आहे, किंवा रिग्रेशन आहे, किंवा क्लस्टरिंग आहे. तर नेमकं कुठला ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला वापरायचा आहे हे तुम्हाला क्लिअर कट सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादं मॉडेल डेव्हलप करता तेव्हा त्याची ॲक्युरसी किंवा त्याचं प्रिसिजन अँड रिकॉर्ड हे प्रमुख मॅट्रिक्स ज्याच्या साह्याने ते मॉडेल इव्हॅल्युएट केलं जातं, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि अपेक्षित आउटपुट तुम्हाला काय मिळतंय तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचा अंदाज जो आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर ही पहिली स्टेप आहे कुठल्याही कार्यप्रवाहामध्ये मशीन लर्निंगच्या, की तुमची जी समस्या आहे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तर त्याची व्याख्या ही तुम्हाला नीट करता आली पाहिजे. दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये आपण डेटा कलेक्ट करतो. तर आपला जो डेटाबेस आहे तो वापरून, किंवा वेगवेगळे डेटाबेस अवेलेबल असतात ते वापरून तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता, किंवा वेब स्क्रॅपिंग सारखे वेगवेगळे सोर्सेस आहेत. तर ते सोर्सेस वापरून तुम्ही तुमच्या रिलेटेड प्रॉब्लेमशी, म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तुमचा त्याच्याशी रिलेटेड असा पुरेसा डेटा हा तुम्हाला मिळवावा लागतो. आणि डेटा तुम्हाला थोडासा व्हेरीफाय करून घ्यावा लागेल की तो व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यामध्ये सगळे वैशिष्ट्य आहेत की नाही, याची खात्री ही तुम्हाला करून घ्यावी लागते. तर ही दुसरी स्टेप आहे, अतिशय महत्वाची स्टेप आहे. तर कधी कधी जे रेडीमेड डेटाबेसेस असतात ते वापरले जातात, कधी कधी वेब स्क्रॅपिंग वापरले जातात, किंवा कधी कधी स्वतःहून काही डेटा हा तयार केला जातो आणि युजर डिफाईन्ड डेटा हा तयार केला जातो आणि तो जो आहे तो आपल्या मॉडेल डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरला जातो. तर आपल्याला विविध पद्धतीचा डेटा गोळा करायचा आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन हे असेल. तिसऱ्या स्टेपमध्ये जो आपण कलेक्ट केलेला डेटा आहे तर त्याला आपल्याला प्री प्रोसेसिंग करावं लागतं.
तर प्री प्रोसेसिंग करणं म्हणजे जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये कधी कधी अनवॉन्टेड गोष्टी असतात. तर अशा ज्या अनवॉन्टेड गोष्टी ज्या आपल्याला नको असतात तर त्या स्वच्छ कराव्या लागतात आणि त्या कन्व्हर्ट कराव्या लागतात आणि त्या डेटा सेटला आपल्याला रेडी करावं लागतं की जेणेकरून आपण त्याला पुढे फर्दर प्रोसेस करू. तर कुठलाही डेटा आपण जेव्हा कलेक्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी किंवा ज्याला आपण मराठीमध्ये कचरा असं म्हणतो कधी कधी नको असलेल्या गोष्टींना, तर तो कचरा आपल्याला काढून टाकावा लागतो. म्हणजेच डेटाला आपल्याला क्लीन करावं लागतं. कधी कधी त्याला ॲप्रोप्रिएट फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं, कारण डेटा इनपुट जो आहे हा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो. त्याला एका ॲप्रोप्रिएट फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि मग आपल्याला त्याला रेडी ठेवावं लागतं पुढच्या प्रोसेसिंगसाठी. चौथी स्टेप जी आहे, जो तुमचा डेटा आता प्री प्रोसेस झालेला आहे, तर त्याच्यामधले पॅटर्न हे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण त्याला डेटा अनालिसिस असं म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारचे डेटा अनालिसिसचे टूल्स अवेलेबल आहेत. त्या टूल्सचा वापर करून आपण त्याचे पॅटर्न समजून घेतो. जो आलेला डेटा आहे, प्री प्रोसेस केलेला डेटा आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन आपण करू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिज्युअलायझेशन टूल्स आहेत की ज्यांचा वापर करून आपण डेटा हा व्हिज्युअलाइज करू शकतो. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की डेटामधला पॅटर्न हा आपल्याला समजला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन हे आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्रोप्रिएट मॉडेल मशीन लर्निंगचं ठरवावं लागतं. जी आपली समस्या आहे, जो आपला प्रॉब्लेम आहे, त्याच्या समस्येवर त्याचं जे स्वरूप आहे त्याच्यावर आपण योग्य अल्गोरिदम निवडतो. की जसं की सपोर्ट वेक्टर मशीन नावाचा अल्गोरिदम आहे, किंवा न्यूरल नेटवर्क नावाचा अल्गोरिदम आहे, किंवा के मीन्स क्लस्टरिंग नावाचा अल्गोरिदम आहे. तर हे अल्गोरिदम वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात, वेगवेगळ्या पर्पजेससाठी वापरले जातात. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला अल्गोरिदम ठरवावं लागेल. तर तुम्ही जसं याच्यामध्ये अभ्यास करताल मग तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठला अल्गोरिदम हा वापरला पाहिजे. तो अल्गोरिदम तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि मगच तुम्ही त्याचा वापर हा करू शकता. नंतर आपण जे काही मॉडेल निवडलेलं आहे, जो काही अल्गोरिदम निवडलेला आहे, त्याला आपल्याला जो आपण डेटा प्री प्रोसेस करून व्हिज्युअलाइज केलेला आहे अशा डेटानी तुम्ही त्याला प्रशिक्षित करावं लागतं, ट्रेनिंग करावं लागतं. तर डेटाद्वारे आपण मॉडेलला लर्निंग प्रोव्हाइड करतो आणि त्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. त्यामुळे मॉडेल जे आहे हे स्वतःहून लर्न करतं डेटामधून आणि ते शिक्षित होतं. तर जसं एखादा मनुष्य शिकतो अनुभवामधून, तसंच इथे या मॉडेलला जो अल्गोरिदम आपण निवडलेला आहे तर त्याला आपल्याला डेटाकडून प्रशिक्षण हे द्यावं लागतं. आणि मग एकदा डेटाकडून प्रशिक्षण झालं की मग त्याच्यानंतर तुम्हाला मॉडेल आपलं व्यवस्थित तयार झालंय की नाही, आपला अल्गोरिदम व्यवस्थित काम करतोय की नाही मशीन लर्निंगचा, हे तुम्हाला ठरवता येतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्युरसी मेजरमेंट करता येते. तुम्हाला प्रिसिजन रिकॉल करून तुम्हाला ठरवता येतं की तुमचं जे मॉडेल आहे ते ॲक्युरेटली वर्क करताय का नाही. तर याला आपण मॉडेलचं इव्हॅल्युएशन असं म्हणतो. आणि मग आता हे मॉडेल तुमचं तयार झालेलं आहे, मग याला डिप्लॉय करायचं आहे. तर मग तुम्ही मॉडेल जिथे तुम्हाला कुठे वापरायचं आहे तर त्याचा जो कोड आहे तो तुम्ही डिप्लॉय करू शकता किंवा त्याला असं स्वरूप देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला किंवा इतरांना ते वापरता येईल. आणि जेव्हा आपण एखादं मॉडेल डिप्लॉय करतो तेव्हा तो व्यवस्थित काम करतोय की नाही याचं कंटिन्युअसली आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागतं. आणि गरज असेल तर आपल्याला ते मॉडेल जे आहे ते अपडेट करावं लागतं. म्हणजे ते आपण ज्या कामासाठी आपण ते निवडलं होतं, तयार केलं होतं, तर ते काम ते व्यवस्थित करतंय की नाही हे आपल्याला त्याचं निरीक्षण करावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याला अपडेटही करू शकता. तर आता एक छोटंसं आपण उदाहरण घेऊया जेणेकरून या ज्या स्टेप्स आपण पाहिल्या तर या स्टेप्स ऍक्च्युअली कशा वर्क होतात या उदाहरणातून तुम्हाला कळेल. जसं मागच्या वेळेस आपण ईमेल स्पॅम आहे की नाही याचं बघितलं होतं मशीन लर्निंगमध्ये. तर तेच समजा मॉडेल तुम्हाला डेव्हलप करायचं, डिप्लॉय करायचं, तर ते कसं करणार आपण. तर समजा आपली समस्या काय की आपल्याला आलेले ईमेल स्पॅम आहेत की नाही याचा अंदाज हा मशीन लर्निंग मॉडेल करून लावायचा आहे. मग आपण रिलेटेड डेटा हा गोळा करणार, अनेक ईमेल आपण वेगवेगळे गोळा करणार ज्याच्यातनं आपल्याला स्पॅम आहे किंवा स्पॅम नाही असा लेबल आपल्याला या ईमेलवर लावता येईल असा डेटा सेट हा आपल्याला गोळा करावा लागेल.
त्याच्यानंतर तो प्री प्रोसेस करावा लागेल, म्हणजे तो स्वच्छ करावा लागेल, साफ करावा लागेल. जसं त्याच्यामध्ये काही चिन्ह असतील किंवा काही लोअर केस लेटर्स असतील, तर हे आपल्याला सगळं काढून टाकावं लागेल. अनवॉन्टेड गोष्टी ज्या आहेत आपल्या दृष्टीने, या सगळ्या रिमूव्ह कराव्या लागतील. नंतर आपण जो डेटा सेट गोळा केलेला आहे त्याच्या सर्वसाधारण 80% भाग जो आहे डेटा सेटचा, हा आपण प्रशिक्षणासाठी वापरू शकतो. म्हणजे मॉडेलच्या लर्निंगसाठी आपण ते वापरू शकतो. आणि उरलेला जो 20% आहे तो टेस्टिंगसाठी आपण वापरू शकतो. म्हणजे आहे तोच डेटा आपण दोन भागामध्ये विभाजित केला. 80% जो प्रशिक्षणासाठी वापरला, 20% जो आपण चाचणीसाठी किंवा टेस्टिंगसाठी वापरणार आहे. नंतर आपण मॉडेल निवडणार. जसं आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत ईमेल क्लासिफिकेशनचे, ज्याच्यामध्ये लॉजिस्टिक रिग्रेशन तुम्ही वापरू शकता किंवा न्यूरल नेटवर्क तुम्ही वापरू शकता. तर याच्यासारखा कुठलाही अल्गोरिदम हा तुम्हाला निवडावा लागेल. आणि जो अल्गोरिदम तुम्ही निवडलाय तर त्याच्यावर तुम्हाला त्या मॉडेलचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग हे करावं लागेल. एकदा मॉडेलचं व्यवस्थित ट्रेनिंग झालं की त्याच्यानंतर ते मॉडेल नीट काम करतंय की नाही हे तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल. जो 20% डेटा सेट तुम्ही ठेवला होता त्याच्यावरून तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करू शकता. जर ते नीट काम करत नसेल तर तुम्ही मॉडेलमध्ये जे वेगवेगळे सेटिंग्ज असतात, अल्गोरिदममध्ये जे वेगवेगळे सेटिंग्ज असतात, तर ते तुम्हाला चेंज करावं लागेल. आणि मग तुम्ही ॲक्युरसी मेजर करू शकता किंवा ॲक्युरसी, प्रिसिजन, रिकॉल सारख्या मेथड्स ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही टेस्ट करू शकता की तुमचं मॉडेल नीट काम करतंय की नाही. मॉडेल पॅरामीटर्स जे आहे ते आपल्याला वेळोवेळी ट्यून करावे लागतात, सेट करावे लागतात. तर अनेक वेळा हा एक्सपेरिमेंट तुम्हाला कॅरी आउट करावा लागतो की जेणेकरून ते प्रॉपरली सेट होतील. जसं लर्निंग रेट जो आहे हा तुम्हाला फिक्स करावा लागतो, की नियमितीकरण जे आहे ते तुम्हाला फिक्स करावं लागतं. तर अशा अनेक गोष्टी असतात मॉडेल जे तुम्ही निवडताय त्याच्यामध्ये. त्याच्यामधले जे पॅरामीटर्स असतात ते तुम्हाला सेट करावे लागतात. रॅन्डम सर्च किंवा ग्रिड सर्च सारख्या ज्या टेक्निक्स आहेत तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर हा करू शकता. मॉडेल एकदा जर व्यवस्थित तयार झालं, ते नीट काम करतंय असं तुमच्या लक्षात आलं, तर मग तुम्ही आता त्याला डिप्लॉय करू शकता. म्हणजे नवीन नवीन ईमेल तुम्ही त्याला इनपुट म्हणून द्या आणि तो वर्गीकरण करतोय की नाही हे बघा. म्हणजे तुमची जी काही सिस्टीम असेल त्या सिस्टीममध्ये तुम्ही त्याला डिप्लॉय करू शकता. आणि तुमचं मॉडेल व्यवस्थित काम करतंय की नाही हे तुम्हाला सतत ऑब्झर्व करावं लागेल. आणि जर ते नीट काम करत नसेल तर त्याला नव्याने तुम्हाला रिसेट करावं लागेल, नव्याने तुम्हाला त्याला सेट करावं लागेल किंवा नवीन नवीन डेटा घेऊन त्याला पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रशिक्षण हे द्यावं लागेल. म्हणजे जसं माणूस अनुभवातून शिकत जातो तसं तसं नवीन नवीन डेटा सेट जर मॉडेलला मिळाला, मशीन लर्निंग मॉडेलला, तर त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो जास्त इम्प्रूव्ह होतो. तर नमस्कार मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं की मशीन लर्निंग मॉडेल जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल, डिप्लॉय करायचं असेल, तर त्याच्यामधल्या नेमक्या स्टेप्स कशा आहेत या तुम्हाला या व्हिडिओमधून कळाल्या असतील. धन्यवाद.